नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत SYBAचा सेमिस्टर 4चा बँकिंग इन इंडिया या विषयातील प्रकल्प अहवाल आज आपण अभ्यासणार आहोत. आपल्या या भारतातील बँकिंग या विषयाचा प्रकल्प आहे बेसल मानके 1, 2 आणि 3 आंतरराष्ट्रीय बँकिंग नियमाची गरज व भारतीय बँकिंग व्यवस्थेवरील परिणाम हा आपला काय आहे बँकिंग इन इंडियाचा प्रकल्प विषय आहे. इथे प्रस्तावना आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत बँकिंग व्यवस्था ही आर्थिक स्थैर्याची कणा मानली जाते. बँका ठेवी स्वीकारून कर्जपुरवठा करतात, पतनिर्मिती करतात आणि गुंतवणूक प्रक्रियेला गती देतात. मात्र बँकिंग व्यवहारामध्ये जोखीम अपरिहार्य असते. कर्जबुडीतपणा, भांडवली अपुरता, तरलतेचा अभाव आणि आर्थिक मंदी यांमुळे संपूर्ण बँकिंग व्यवस्था कोलमडण्याचा धोका निर्माण होतो. 1930च्या महामंदीनंतर 1997च्या आशियाई आर्थिक संकटानंतर आणि विशेषतः 2008च्या जागतिक आर्थिक संकटानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर बँकिंग नियमाची गरज तीव्रतेने अधोरेखित झाली. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बेसल मानके विकसित करण्यात आली. बेसल मानकांचा मुख्य उद्देश म्हणजे बँकांची भांडवली क्षमता वाढवणे, जोखीम व्यवस्थापन मजबूत करणे आणि जागतिक बँकिंग व्यवस्थेत स्थैर्य व विश्वास निर्माण करणे. भारतासारख्या विकसनशील देशात जेथे बँका आर्थिक विकासात मध्यवर्ती भूमिका बजावतात तेथे बेसल मानकांचा प्रभाव अत्यंत महत्त्वाचा ठरतो. याशिवाय जागतिकीकरण व उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे विविध देशातील बँका आंतरराष्ट्रीय पातळीवर परस्पर जोडल्या गेल्या आहेत. एका देशातील बँकिंग संकटाचा परिणाम हा दुसऱ्या देशावर पण होऊ शकतो. अशा परिस्थितीत प्रत्येक देशाने स्वतंत्र नियम ठेवल्यास बँकिंग व्यवस्थेत असमतोल व अस्थिरता निर्माण होण्याची दाट शक्यता असते. म्हणूनच सर्व देशांमध्ये समान व मान्यताप्राप्त बँकिंग नियमांची चौकट आवश्यक ठरते. बेसल मानके ही अशीच एक आंतरराष्ट्रीय चौकट असून ती बँकांच्या भांडवली पर्याप्ततेसह जोखीम नियंत्रण, पर्यवेक्षण आणि पारदर्शकतेवर भर देते. त्यामुळे बेसल मानके केवळ बँकांच्या सुरक्षिततेसाठी नव्हे तर जागतिक आर्थिक स्थैर्यासाठी अत्यावश्यक ठरतात. इथे बेसल मानकांची संकल्पना व पार्श्वभूमी दिली गेलेली आहे. तुम्हाला हे जसं तसं प्रकल्पामध्ये उतरवायचं आहे. त्यानंतर बेसल मानकांची गरज, यामध्ये बँकिंग जोखीम नियंत्रण, भांडवली पर्याप्तता सुनिश्चित करणे, जागतिक बँकिंग प्रणालीतील समन्वय, नेक्स्ट आर्थिक संकट टाळणे आणि पहिला आहे 1998चा बेसेल, त्याचे स्वरूप आणि उद्दिष्ट, भांडवली पर्याप्तता, त्याची संकल्पना, त्याचे प्रमुख वैशिष्ट्य. पहिला आहे किमान 8% भांडवली पर्याप्तता गुणोत्तर, केवळ पतजोखीमवर भर, जोखीम भारित मालमत्ता प्रणाली, नेक्स्ट साधे व एकसारखे नियम. इथे बेसलचे महत्त्व दिले, बेसल एकचे महत्त्व, त्यानंतर त्याच्या इथे मर्यादा दाखवलेल्या आहेत. पहिला आहे बाजारातील जोखीम व परिचालन लेखत जोखीम दुर्लक्षित, जोखीम मोजण्याची पद्धत अतिशय साधं सरळ, मोठ्या व लहान बँकांमध्ये समान नियम, जोखीम कमी दाखवण्याची प्रवृत्ती. आता इथे बेसल 2 हा 2004, त्याचे 3 स्तंभ मध्ये काय, पहिला आहे किमान भांडवली आवश्यकता, दुसरं पर्यवेक्षण प्रक्रिया, तिसरं बाजार शिस्त, बेसल 3चे महत्त्व आणि विश्लेषण, त्यानंतर बेसल 2च्या मर्यादा आणि विश्लेषण. आता बेसल 3 याचे प्रमुख वैशिष्ट्य इथे प्रस्तावना दिलेला आहे. इथे त्याचे विश्लेषण दिलेले आहे. बँकांची स्थैर्य क्षमता वाढवणे, नेक्स्ट प्रणालीगत जोखीम कमी करणे. आता इथे प्रमुख वैशिष्ट्ये, उच्च दर्जाचे भांडवल, नेक्स्ट आहे कॅपिटल कन्झर्वेशन बफर, नेक्स्ट सायकलिंग बफर, LCR, NSFR. आता बेसल 3चे महत्त्व, पहिला आहे आर्थिक संकटाचा सामना करण्याची क्षमता, दुसरा आहे बँक अपयशाची शक्यता, तिसरा आहे नेक्स्ट आहे भारतीय बँकिंग व्यवस्थेवरील परिणाम.
तर त्याचं बँकांचे भांडवल वाढले, जोखीम व्यवस्थापन सुधारले, पारदर्शकता व शिस्त निर्माण झाली, कर्जावर मर्यादा आल्या, आर्थिक स्थैर्य सुनिश्चित झालं आणि त्याच्यावर कोणी कोणी टीका केलेली आहे काय काय टीका आहेत त्यावर ते दिलेलं आहे. आणि सरतेशेवटी सारांश. अशा प्रकारे हा तुमचा संपूर्ण प्रकल्प आहे, जो तुम्हाला जसा तसा प्रकल्प वहीमध्ये लिहायचा आहे. संदर्भ सूची म्हणजे तुम्ही हा प्रकल्प मधील माहिती आपण कुठून कुठून घेतली, कुठल्या कुठल्या गोष्टीचा अभ्यास केला, आपण काही जशी जशी उचललेली नाही. खूप गोष्टी त्याच्या सहाय्य घेऊन विविध शब्दरचना तयार करून मग ती आपण तयार केलं. पण ते कुठून घेतलं त्याचा संदर्भ देणं गरजेचं आहे. त्याला संदर्भ सूची म्हणतात. तुम्ही लिहू शकता, जसे तसे लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट आहे आभार प्रदर्शन. आभार म्हणजेच आपल्याला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कोणी कोणी मदत केली ते तुम्हाला तिथे लिहायचं आहे. अशा प्रकारे इथं आपला प्रकल्प संपतो बँकिंग इन इंडियाचा. तुम्हाला जसा तसा हा प्रकल्प लिहायचा आहे. धन्यवाद.